यावेळेस पंकजा मुंडेने ज्या पद्धतीनं लक्ष घातलंय, ज्या पद्धतीनं जे काही फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न चालू आहे, त्यामुळं काही इतिहास बदलेल असं वाटतं? नाही, आपण दोन गोष्टी, पंकजा मुंडेनं जे बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीनं आता नगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं त्यांना पक्ष उभा केलाय किंवा पक्ष ज्या पद्धतीनं स्पर्धेत आणलाय, तर त्यांना मानलं पाहिजे. म्हणजे अगोदर काय होतं की कालची जी 19ची निवडणूक झाली त्याच्यात खुद्द पंकजा मुंडेंनाच उमेदवारी नव्हती, त्यांना नंतर परिषदेवर घेतलं. त्यांचे 2च आमदार, त्या 2 आमदारापैकी एका आमदाराच्या कार्यक्षेत्रात निवडणूक आहे. नमिता मुंदडांचे जे केज मतदारसंघातून आमदार आहेत त्यांच्या अंबाजोगाईत निवडणूक आहे. दुसरी आहे ते पंकजा मुंडेंच्या परळीत आहे. त्याच्यात पंकजा मुंडेंना एक जी प्रगल्भ राजकीय भूमिका असते त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली. त्यांचा काही समान किमान कार्यक्रम आहे. परंतु मग त्यांना इकडं राष्ट्रवादीची जिथं त्यांचा आमदार नाही माजलगाव मध्ये, तिथल्या ज्या 2 नगरपालिकेच्या निवडणूक आहेत धारूर आणि माजलगाव, तिथं दोन्हीकडे त्यांना स्ट्रॉंग उमेदवार आणि स्ट्रॉंग पॅनल दिले. जिथं गेवराईला त्यांचा आमदार नाही भाजपचा, त्या ठिकाणी सुद्धा त्यांना माजी आमदार पवारांचे जे भाऊ आहेत बाळराजे पवार आणि माजी मंत्री बदामराव पंडित, या दोघांना एकत्रित पक्षात आणून त्यांची मोड बांधली. तिथं अगदी स्ट्रॉंग लढत आहे. आणि बीडमध्ये सुद्धा त्यांना ज्या शेवटच्या टप्प्यात ज्या पद्धतीनं हे केलंय, तर मी म्हणलं तुम्हाला ते आतापर्यंतचा जो नगरपालिकेचा इतिहास आहे ते पहिल्यांदा सर्वाधिक जास्त जागा म्हणजे मागच्या 20-30 वर्षात तरी भाजप लढवते. म्हणजे पंकजा मुंडेंना हा फक्त आपण क्षीरसागर पुरतच नाही, तर त्यांना बीड जिल्ह्यात ही चांगली म्हणजे नगरपालिकेच्या दृष्टीनं भाजप स्ट्रॉंगपणे मैदानात उतरवलं. बरोबर आहे. कुठेतरी असं एक चित्र बनतंय का की 2019ला पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, त्यानंतर धनंजय मुंडे इकडे महाविकास आघाडीतून सत्तेत आले, मंत्रिपद मिळालं, धनंजय मुंडेचं परळी किंवा मग बीड जिल्हा असेल वर्चस्व वाढत गेलं. पण आता मधल्या काळात धनंजय मुंडे खूप बॅकफुटला गेले. ते संतोष देशमुख प्रकरण असेल किंवा मग आता मनोज जरांगे यांचं प्रकरण असेल, यामुळे कुठेतरी पंकजा मुंडे यांना स्पेस मिळाला का? त्यामुळे कुठेतरी भाजप वाढवायला संधी मिळाली आहे? नाही, आता काय झालं, पक्षांची संख्या वाढली. म्हणजे अगोदर जे प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष कोण होते आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष. त्याच्यानंतर हेच 2 पक्ष एकत्र आले, जागा कमी झाली. परंतु आता त्याच्यामुळे विधानसभेला भाजपच्या जागा कमी झाल्या. मग साहजिकच त्या पक्षाचं बळ कमी होणं ठीक आहे. आणि धनंजय मुंडेला जे आता 2024ची जर उमेदवारी म्हणला तर ते तिथून स्वतः हे होत आहे, म्हणजे धनंजय मुंडे रनिंग मंत्री होते त्या पक्षाचे, तर त्याच्यामुळे ती जागा त्यांना दिली आणि पंकजाताईला जागा राहिली तर त्यांना परिषदेवर घेतलं. परंतु आता ह्या निवडणुकीच्या निमित्तानं एक पोकळी जी तयार झाली, आता पंकजा मुंडे आणि त्यांचा तो तसा कॉम्पिटिटिव्ह भाग नाही, परंतु भाजपची बीड जिल्ह्याची बहुतांश लिडरशिप ही पंकजा मुंडेकडेच, पंकजा मुंडेंना मानणार आहे. तर त्याच्यामुळं मग धारूर असेल माजलगाव असेल ही त्यांच्या नेतृत्वाखाली साहजिकच होणार ना.